आज दिवाळीचा शेवटचा दिवस. भाऊबीज. सगळीकडे उत्साही वातावरण. सगळ्यांची धावपळ. कोणाला बहिणीकडे तर कोणाला मेव्हण्याकडे जाण्याची घाई. त्या काळात एकतर वाहनाची कमतरता, जाण्या-येण्याची सोय नसायची. जास्तीत जास्त पायी-पायी, क्वचित कुठेतरी सायकल, बैलगाडी. त्यामुळे ज्याला बाहेरगावी जायचं आहे तो पहाटे मंगल स्नान उरकून जाण्याच्या घाईत असायचा. जसं बाकीच्यांकडे तसं आमच्यात सुद्धा असायचं. आमची आत्या, व्हळ्याची फुलाबाई, कडबे गल्लीची शांताबाई, मोहोळची वैजयंता, संतपेठेतली जयवंत आत्या, अशा 4 आत्या यायच्या. त्यांच्यात काही जणींबरोबर त्यांचे नवरे किंवा नेमतं बाळ असायचं. घरात सगळी गर्दी. आई तर वैतागायची. आता भावाच्या घरी आल्यात म्हटल्यावर कामाला कोण हात लावतंय हो? जो तो टिंगल-टवाळी चेष्टा-मस्करी करण्यात रंगलेला आमच्या आईला लय कामाचा नेट पाडायचा. तिच्या चेहऱ्यावर त्रासिक भाव दिसायचे, पण लक्ष देतंय कोण? कोणाची बहीण यायची, कोणाचा भाऊ यायचा. आमची चुलती, तिचा भाऊ महुद्यावरनं यायचा. येताना हिरकलटो पदराची साडी आणि चोळीचा खण आणायचा. मग आमच्या चुलतीचा नटण्या मुरडण्याचं काय सांगावं हो तुम्हाला? नाकात नथ घालून भावाला बावळायची. आमच्या आईचं हितपण दुर्दैव. तिचा भाऊ कधी सणाला यायचाच नाही. मलका मामा माझ्या पाहण्यात कधी दिवाळ सण, रक्षाबंधन अशा सणाला आलेले माहिती नाहीत. त्यामुळे तिला घरातल्या कामात उत्साह वाटायचा नाही, पण ती तिचं दुःख सांगणार कोणाला? आपलं मन कोणापाशी ती मोकळं करणार? कधी कधी मैत्रिणीजवळ बोलताना पाहिलं, तिच्या डोळ्यात टचकन पाणी यायचं. तिला मस्त वाटायचं भाऊबीजेला कोथळ्याला जावं, माहेरपण करावं, हाऊसमौस करावी. पण दादाचा स्वभाव कसला नाद करायचा नाही. आमच्या मामाला पण येण्याचं काही नाही. त्याची परिस्थिती काय? परिस्थिती नाही. आमचा आजा विठोबा चौधरी काही कमी करत नव्हता, पण आमचा मामा आमच्या दादाला लय घाबरायचा. मामाच काय हो, मामाचा बाप म्हणजे आमचा बाबा पण दादाला घाबरायचा. जर का बाबा पंढरपूरला आला आणि दादा घरी असेल तर बाबा तिकडं लांब लिंबाच्या झाडाखाली बसून राहायचा. दादा कामाला गेल्यावर मग घरी यायचा. आमचा दादा सासरेबुवा बरोबर बोलताना आम्ही कधी पाहिलाच नाही. आमच्या दादाचा दरारा तसा जबरदस्त होता. मलका मामाचं खोमनाळला कधीतरी येणं जाणं असायचं, कारण तो मावशीचा नवरा म्हणजे आमचा काका लय चांगला माणूस. त्यानं कधी कोणाचा दुस्वास नाही केला. मामा गेला तर हसून स्वागत करायचा. पाण्याचा तांब्या हातात म्हणायचा, या मेवणं येरवाळी येणं केलं, बरं झालं सणाला आला, तुमच्या बहिणीनं पार धोसरा काढलाय, अशी बडबडच चालू व्हायची. गप्पा मारत मामा हातपाय तोंड धुवायचा की लगेच धोतरानं तोंड पुसत सतरंजीवर बसायचा. मग गप्पा चालायच्या, तवर चहाचा कप यायचा. आमच्या काकाला पानाची लय आवड. कुणी असो, ये की लेका, बस की, खा की पान. पानाचा तोबरा भरला का इकडच्या तिकडच्या गप्पा चालायच्या. तवर कडोस पाडायचं. मग ववाळणी, जेवण खाण, हसत खेळत दिवस जायचा. आमच्या घरात नेमकं याच्या उलट. मामा आला तर कधी आला घरी, कशी आहेत, हे सोडा, काय बोलायचंच नाही. यांचा कायम रागीट चेहरा. त्यामुळं आईच्या नात्यातलं आमच्याकडे शक्यतो कोणी पाहुणं यायचं नाही. कधीतरी आवसा पुनवाला आली कधी, गेली कधी कळायचं बी नाही. आमच्या आईला पण कुठं जाऊ देत नसत, त्यामुळं आम्हाला कुठं जायला मिळायचंच नाही. तर अशा वातावरणामुळं आमच्यात चुकून कधीतरी दूरचा चुलत भाऊ माऊली चौधरी किंवा मंगळवेड्याचा मधुकर माने यायची. तेवढंच आईला बरं वाटायचं. तिच्या तोंडावर समाधान पसरायचं. आमची आई तिच्या लहानपणीची भाऊबीजेची एक गोष्ट मला सारखी सांगायची. ती लहान असताना भाऊबीजेला लहान मामाला ओवाळायची. ओवाळल्यावर आमचा बाबा मामाकडं 2 पैसे ओवाळणी टाकायला द्यायचा. मामाला काही टाकू वाटायचं नाही, पण बाबाच्या भ्यानं मामा पैसे टाकायचा. पण दुसऱ्या दिवशी जरा काय भांडण झालं, वाद झाला का मामाचं आपलं सुरू, दे माझे 2 पैसे. दिवसभर मामा आईला एवढा त्रास द्यायचा की एका क्षणी अनावधानानं आई रागानं त्याच्या अंगावर पैसे टाकून द्यायची. पैसे घेतले की मामा पसार. मग पैसे संपेपर्यंत मामा काही दिसायचा नाही. असा था आमचा मामा. आता फक्त लहानपणाच्या आठवणी. एकांती आईच्या डोळ्यात पाणी यायचं. आई आतल्या अंधाऱ्या घरात काहीतरी कारणानं जायची, रडून घ्यायची. 1-2दा माझ्या लक्षात ही गोष्ट आली. त्यावेळी मी गप्प बसलो. पण निवळल्यावर एकटीला मी बाळबोध प्रश्न विचारी. त्यावेळी आई मला म्हणायची, याचा अर्थ तू मोठा झाल्यावर तुला कळल.
नंतर मला अर्थ कळला. मग मात्र मी आईला घेऊन कितीतरी वेळा कोथाळ्याला नेलं. त्यावेळेला मी कळता कमावता झालो होतो. वाहनांची सोय झाली होती. त्यामुळे एखादा मुक्काम करून आम्ही परत पंढरपूरला यायचो. आई कौतुकानं सगळ्यांना सांगायची, "माझं पांग फिटलं जी, नवऱ्यानं केलं नाही ते पोरानं करून दावलं." मामा पण खुश व्हायचा. मला मूठभर मांस चढायचं. भाऊबीज वडिलाची, पण सगळा तरास आईला. आत्या, आजी एका कामाला हात लावायच्या नाहीत. नुसतं हा हा ही ही खो खो की की नुसता जोर चढलेला असायचा. चहा पिलेली कब्बशी सुद्धा तिथंच सारून ठेवी. मग यांची भाऊबीज. इतर वेळी आईशी नीट बोलणारी आजी अशा वेळी मात्र वेगळा पवित्रा घ्यायची. तिचे तेवरच बदलत. आत्या पण त्यांच्या घरी कशाही राहतील, इथं आल्यावर लय त्यागारचा आलायचा. आईला राग यायचा, पण करत काही नव्हती. मग यांचं चहापाणी झाल्यावर सांजच्या पारी दिवाबत्तीच्या टायमाला भाऊबीज चालायची. तिथं मात्र बाप कान कापल्या कुत्र्यागत गप बसायचा. कुणी काय म्हणो, एक नाम केशव त्यांच्या पुढं पुढं करायचा. कुठं ठेवू कुठं नको असं चालायचं. 4 बहिणींना 4 साड्या चोळ्या, चांगल्या व्यवस्थित. सगळा खर्च दोघं मिळून करायचे, चुलता आणि बाप. पण नाव मात्र चुलतेचं. कारण चुलता आणताना असा आणायचा का एकट्यानंच आणलंय. मग दुसऱ्या दिवशी निम्मा खर्च घ्यायचा. बापाला काय करावं कळायचं नाही. त्या चुलता म्हणजे माळकरी माणूस. शुद्ध भाषा, गोड बोलणं, लागीव हसणं आणि याचे इरादा आमचा बाप. सगळं तोच करायचा, पण 17 यसनं. पान तंबाखू खायची, हिथं तिथं पिचकारी मारल, सिगरेटचा धूर सोडल, चिडचिड करल, शिव्या देईल, खाऊ का गिळू करल. चिवराळ भाषा, रागीट, तोंडावर कायम 12 वाजलेले. त्याला कारण खर्च हो. बाप स्वतंत्र बिराड करून राहिलेला. पोरांचं लिचाण, 1760 यसनं. काम कमी, खर्च जास्त. सगळं याला करायला लागायचं आणि क्रेडिट मात्र चुलता घ्यायचा. त्यात बापाचं कोण ऐकायचंच नाही. आजा आजी पण सगळं करत असून चुलता चुलतीच्या बाजूनं चालायची. मग त्याचा राग बापाला यायचा. रागानं बाप 2-5ची प्यायचा का बदनामी चालली. चुलता चुलती आजा आजी असं दाखवायची का हा रोजच असा करतो. कमवलेली सगळी कमाई अशी घालवतो आणि मला इथं लक्ष घालायला लागतं. चुलता तर कधी तांबडा पैसा मदत द्यायचा नाही. कारण चुलतीचा चुलत्यावर धाकच होता तसा. चुलतीच्या डोळ्यात राग असायचा, बापाला त्याचा राग यायचा. तर ही अशी आमची भाऊबीज. जेव्हा आम्ही लहान होतो तोपर्यंत असंच चालायचं. नंतर आम्ही भाऊ कळते झालो. खरी गोम काय आहे ती मला कळली. मग आम्ही भाऊबीज एकत्र करायचीच बंद करून टाकली. 2 आत्या आमच्यात, 2 चुलत्याच्यात वावळायला. 4ही जणी दोघांना वावळायच्या, पण खर्चाच्या बाबतीत वाटा केला आणि खरं बाहेर पडलं. मग बापाच्या डोक्यात प्रकाश पडला. जे आयुष्यभर बापाला नाही जमलं ते आम्ही क्षणात करून दाखवलं. मग आत्यांना पण खरं काय ते कळायला लागलं. हे असं राजकारण असायचं हो. चुलतीचा असा जळफळाट झाला म्हणता. भाऊबीज झाल्यावर भांडणंच सुरू. आम्ही पण भीतोय का? नंतर मात्र जेवढ्या भाऊबीजी झाल्या तेवढ्या अशाच केल्या. भाऊबीजेला आणखीन एक मजा यायची. त्या काळात घरात सगळ्यात लहान मी. मग आत्याच्यात एकमेकीत चढाओढ लागायची. एखादी आत्या 5 पैसे द्यायची, तवर दुसरी आत्या 10 पैसे द्यायची. एखादी आत्या 2 चावल्या द्यायची, तर दुसरी आत्या बुंदीचा लाडू द्यायची. लोक म्हणतात ना, नकटा असावं पण धाकटा असू नये. याचं मला नवल वाटायचं, कारण घरात धाकटा मी, पण सगळे माझ्यावर मायेचा वर्षाव करत. बाकीचे भाऊ, त्यात आमचा लक्ष्मण, सुभाष, चुलत्याचा चंदू, धनू, रामभाऊ यांना माझा लय हेवा वाटायचा, कारण त्यांना कोणी विचारायचंच नाही. माझ्यावर मात्र वर्षाव. सगळी गेल्यावर पैसा दादा घ्यायचा, पण खाण्याचे पदार्थ मला मिळायचे. त्यात आईची शिकवण, सगळ्यांनी वाटून खावं. मग काय करता हो, लय राग यायचा. सगळ्यांना थोडं थोडं देता देता मला मात्र थोडंच राहायचं. सगळ्यांना मिळाल्यावर सगळी जायची निघून आणि मी तिथं पाय आपटत बसायचं. सगळ्या आत्या मला अशा का करायच्या त्याचं कारण मला त्यावेळेला बालमनाला कळलं नाही, पण नंतर कळायला लागलं. आमच्या बापाला वाटावं का आमचं तुझ्या पोरांवर किती प्रेम आहे ते दिसावं आणि बापानं फुल नाही फुलाची पाकळी वावळणीत टाकावी. चुलत्यासारखा आमचा बाप आईला भ्यायचा नाही. कामाचा सगळा पैसा बापाच्या खिशात असायचा. तसं चुलत्यात नव्हतं ना. आदल्या दिवशी दिवसभर काम केलं का रात्री चुलतीला हिशोब द्यायला लागायचा त्याला. त्यात अण्णा निर्व्यसनी, माळकरी. खरं बोलायचं.
त्यात काय खोटं नाटक करावं तर दुकानात त्यांचा थोरला पोरगा चंदूबा असायचा. घरी सगळी खबर काढायची चुलतीला. पण आमचा बाप कोणाच्या बापाला घाबरायचा नाही. सगळे निर्णय स्वतः घ्यायचा. ही बाब आत्याच्या ध्यानी आली होती म्हणून आत्या मला आवळा देऊन बापाकडनं कवळा काढून घ्यायचा प्रयत्न करायची. कधी कधी बाप फसला जायचा. आईला सगळं करायचं पण काही तिचा उपायच नाही ना चालायचा. आणि त्यात आजी दादाला भरवायची. लेकी खुश व्हाव्या हा तिचा विचार, दुसरं काय. तर कधी कधी बाप कायच करायचा नाही, कारण पहिल्या घडलेल्या घटना बापाच्या डोळ्यापुढं आल्या का बाप मनासारखं वागायचा. एक पैसा खर्च करायचा नाही. मग मात्र त्यांचा तिळपापड व्हायचा. बापासमोर गप असणाऱ्या आत्या आजी बाप बाहेर गेला का आम्हा पोरांवर आईवर राग काढायचे. घालून पाडून आम्हाला बोलायचे. आम्ही गप बसण्या व्यतिरिक्त काय करू शकत होतो? काय नाही, आम्ही गप बसायचो. पण अशा रीतीने भाऊबीज चालायची. त्यात मला सुभा कशी तरी वावळायची. एवढ्या गोंधळात कशाची भाऊबीज आणि कसलं काय. तर भाऊबीज बरोबर दिवाळी पण संपायची. मग मला लय वाईट वाटायचं. दिवाळी झाली, आलेले पाहुणे गेले. 5-6 दिवस चाललेला गदारोळ निवळला. दिवाळीची धामधूम थांबली. लाडू करंज्या खाऊन लोक सुस्तावली. धंदे मंदावले. कोण आला कोण गेला, धावपळ आणि खर्च यांनी सगळी काटाळलेली. आता खर्चाचं नाव नको म्हणून माणसं काम करायला लागली. त्यामुळं न्हाव्याच्या धंद्याला पहिली चाट. आता सारखी पहिली माणसं सुटाबुटात, भांगपट्टीत, दिसण्यात, नटण्या बोरडण्यात लक्ष द्यायची नाही हो. वेळ भागवून नेणं ते महत्त्वाचं. आणि दिवाळीत तर चकाचक झालेले सगळे. मग लगे 5-7 दिवसात कोण न्हाव्याच्या पुढे येतंय बसायला. जो तो 4 पैसे कमवायला, 4 पैशाची बचत करायला मग्न. आणि बचतीत पहिला आयटम कुठला तर दाढी आणि कटिंग. त्यामुळे दिवाळीनंतर 4-5 दिवशी धंदे मंद चालत. 4-5 दिवसानंतर यात्रेच्या गडबडीला सुरुवात व्हायची. दिवाळीनंतर 8-10 दिवसांनी कार्तिकी वारी. ही कार्तिकी वारी म्हणजे एक प्रकारची लॉटरीच म्हणा. दिवाळीत खर्च केलेलं व्याजासकट कमवायचे दिवस आहे. 8 दिवसात 2-3 महिन्याची कमाई व्हायची. न्हाव्याच्या धंद्याला तर मरणच नाही. 2-4 दिवस यात्रेला आला माणूस किमान 2 वेळा तरी दाढी करतोच ना. एक तर पंढरपुरात प्रवेश केल्यावर, कारण याने 2-3 दिवस जायचे आणि गावात आल्यावर नीट दिसावं हा महत्त्वाचा हेतू. आणि घरी परत जातेवेळी दाढी. वाढलेलं तोंड घेऊन घरी कसं जायचं नाही का. म्हणून किमान 2 वेळा तरी आलेला माणूस दाढी करणार. अशी आपली न्हाव्याची अटकळ. त्यात पूर्वीच्या काळी धारेचे वस्तारे. आत्तासारखं ब्लेड नव्हतं तेव्हा. 3 प्रकारांनी धार लावायला लागायची. एक तर दगडावर वस्तारा घासायचा. त्याला पण शिकायला लागते. धार दगडावर लावून झाली की एक कातड्याचा पट्टा एका कोपऱ्यात अडकवून ठेवलेला असायचा. त्याच्यावर फटाक फटाक करत धार एकजीव करायची आणि शेवटी तळ हातावर किंवा मांडीवर वस्तारा फिरवून लावलेली धार तेज करायची. सगळं झाल्यावर धार कशी लागली हे तपासून बघावं लागायचं. त्यासाठी डाव्या हातात उभा वस्तारा धरायचा आणि त्याच्या धारेच्या मधोमध उजव्या हाताच्या अंगठ्याजवळच्या बोटाच्या नखाने घासत ओढलं. कट्टण्ण असा आवाज झाला की वळखायचं धार चांगली लागली. आणि ज्याला धार चांगली लावता येते त्याला चांगला न्हावी म्हणायचे. आमच्या न्हाव्याच्यात असे काही कलाकार होते की सकाळी एकदा वस्तारा लावला धारीला का दुपारपर्यंत धार काय कमी होईल आणि गिऱ्हाईकाला त्रास काय होईल. त्याला म्हणायचं न्हावी गडी. नाही तर आहेत एक नुसत्या तोंडाच्या वाफा बघून घ्यायच्या त्यांच्या. हातनं काय होईना आणि तोंड काही घेईना अशी गत. न्हाव्याची माणसं लय रंगेली. काम कमी बडबडलंय. समोरचा माणूस गोतवायचा आणि कसं तरी वर बडायची आणि वर म्हणायचं कशी काय फाईना जाडी झाली का नाही. गिऱ्हाईक कशाला काय बोलतंय हो, जक मारत ग बसते, पैसे देतं ह्या निघून जाते. अशी समधी तारा. त्यात यात्रेच्या काळात धार लावायला येळ कोणाला आहे म्हणून प्रत्येक कारागीर 2-2 वस्त्रे बरोबर ठेवत. आपलं नेहमीचं गिऱ्हाईक आलं का चांगला धारवाला वस्त्र वापरायचा आणि बिनओळखीचं नवं यात्रेकरू गिऱ्हाईक आलं का त्याची दाढी कशी बी वाढायची. वस्त्र्याला धार असू नसू गिऱ्हाईकाला मुतायला आले तरी बसायचं नाही. आणि बसून करतो काय. कारण अर्धी दाढी झाल्यावर गिऱ्हाईकाला न्हाव्याचा चाबरटपणा काढायचा पण तवर वेळ गेलेली असायची. आणि दाढी करता करता बोलून बोलून गिऱ्हाईकाला आपलं करायची पद्धत
फक्त न्हावीच करू जाणे. ती पद्धत अजून देवाला सुद्धा कळलेली नाही. जगात 3 गोष्टीचा तळ कधी लागायचा नाही. एक म्हणजे बाईचं मन, दुसरं न्हाव्याचं डोकं आणि तिसरं निसर्गाची करणी. म्हणून जुनी म्हणच आहे ना, न्हावी गडी आणि 72 खोडी. अशी आमच्यात कार्तिकी वारीच्या आगमनाची पूर्वतयारी चालायची. तशी इतरांच्यात सुद्धा थोड्या बहुत प्रमाणात हीच गडबड चालायची. त्यात नगरपालिका, हळदी-कुंकूचं दुकान, चिरमुरं, कांड, बत्ताशेची दुकानं, तुळशीमाळा, हॉटेल, गंधवाले, नदीवर चहावाले, वासुदेव, गायचा चारावाले, कापूरवात, नारळ विकणारे, बडवे, पंढरपूरचे रहिवाशी आणि भाड्यानं घरं देणारे, हार फुलंवाल्याची, स्टेशनरी, कटलरीवाले, पथारीवाले, उदबत्तीवाले, पानटपरीवाले, खेळणीवाले, पुस्तक ग्रंथ विक्रेते, मेवा मिठाईवाले, अशा अगणित कितीतरी लोकांची, व्यावसायिकांची जणू दिवाळीच. आता प्रत्येकजण काय काय तयारी करायची हे तुम्हाला सांगितल्याशिवाय तुम्हाला तरी कसं समजणार? आता आपण प्रत्येकजण कशी पूर्वतयारी करायचं ते बघू. तर नगरपालिका. सगळ्यात जास्त पूर्वतयारी नगरपालिकेला करायला लागायची. अहो, आपल्या घरात एक पाहुणा वाढला तर आपल्याला किती त्रास होतो याची जाण आहेच ना प्रत्येकाला. तर या पंढरपुरात यात्रेत लाखो लोक 8-10 दिवस येतात मुक्कामी. त्याची किती पूर्वतयारी करावी लागत असेल. त्यात आरोग्य, निवास, प्यायचं पाणी, स्वच्छता यासारख्या मुख्य बाबीबरोबर सुरक्षितता, शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. आरोग्यात जास्तीत जास्त गॅस्ट्रो फ्लूसारखे आजार वेगानं पसरतात. होतं काय आहे, वारकरी गावाकडनं येतात, 4-2 दिवसाचं जेवण सोबत आणतात गावाहून. ते पंढरपूरला येता करता शिळं होतं. पंढरपुरात वाळवंटात शिळं असलं तरी हसत खेळत खातात. एक तर वातावरण बदललेलं, पाणी दूषित, त्यामुळं अतिसार, उलट्यासारखे आजार लगेच पसरतात. बाहेरगावी असल्यानं माणूस आजार अंगावर काढायचा प्रयत्न करतो. त्यामुळं होतं काय, तर आजार बळावतो आणि लगेच साथच येते. त्यामुळं अशा लक्षणांवर पालिकेला लक्ष ठेवायला लागतं. त्यात होतं काय, का नगरपालिकेला अंदाज लागत नाही किती यात्रा भरल. पालिका अंदाजे 2-3 लाख गृहीत धरते, त्या सुविधाची तयारी करते. पण अचानक जर 7-8 लाख वारी भरली तर सगळ्या योजनांचाच बोजवारा उडतो. त्यात 12 घरचे 12 जण हौशे नवशे गवशे असतात. जिथं जी गोष्ट करू नये तिथं ती हमखास करतात. नदीसारख्या पवित्र ठिकाणी घाण करतात. पालिकेने स्वच्छतागृह बांधलेली असली तरी त्याचा वापर टाळतात, घाण उघड्यावर करतात. आता एकाने केलं की त्याचं बघून दुसरा लगेच तसं करतो. आणि हीच माणसं ना गावाकडं परतली का पंढरपुराचं नाव खराब करतात. म्हणतात पंढरपूर लय घाण शहर आहे, देवाचं गाव आहे पण स्वच्छता नाहीच तिथं. आता मला सांगा, पंढरपूर घाण करतं कोण, बोलतं कोण आणि नावं ठेवतं कोण? अहो, जर खेडेगावातनं वर्षातनं एकदा उरूस आला तर किती लोक येतात, तरीसुद्धा त्या गावची व्यवस्था कोलमडते ना. पण गावात किती लोक येतील याचा त्यांना अंदाज तरी असतो. अहो, इथं यात्रेला कोण येणार कोण नाही काय माहिती नाही. आमंत्रण असतं का त्याचं कोणाला? नाही ना. त्यामुळं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सगळीकडं असंच असतं. तरी पूर्वतयारी म्हणून शहरात येणाऱ्या प्रत्येक नाक्यावर यात्रेच्या अगोदर 4-5 दिवस कॉलरा प्रतिबंधक लस टोचली जाते. यात्रेपूर्वी पंढरपूर निवासी लोकांना प्रत्येक गल्लीत सामूहिक लस टोचणीचा मोफत कार्यक्रम राबवला जातो. स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिलं जातं. तसंच यात्रेकरूकरता रॉकेल सरपण पुरवलं जातं. स्वच्छतागृहाची तात्पुरती उभारणी केली जाते. गावामध्ये डास माशाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून औषध फवारणी, DDT पावडर टाकली जाते. गावामध्ये पुरेशा प्रमाणात सरकारी रुग्णालयात डॉक्टर्स, नर्स, औषधं, कॉट सुविधा पुरवायचा प्रयत्न केला जातो. आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस काम करत असतात. गावातले हॉटेल, पानटपऱ्या यांची तपासणी केली जाते. आणि इतकी सगळी सुविधा करून सुद्धा काही माणसं सहज बोलतात, पंढरपूर लय घाण, तिथं काही सुद्धा मिळत नाही. बोलायला काय जातंय त्यांना? उचलली जीभ लावली टाळ्याला अशी गत. कर्मचाऱ्यांना नाव ठेवायला जागा नसते. जो पंढरपूरचा मूळ सच्चा रहिवासी असेल तो कधीच पालिकेला नावं ठेवणार नाही. अहो, मूळ पंढरपूरकरांना किती त्रास होत असेल कल्पना करा ना. नीट जेवायला मिळत नाही का झोप मिळत नाही. घरात गर्दी, अंगणात गर्दी, सगळीकडे वारकरी लोक. काडी, कचरा, केळीची साल, विडीची थोटकं टाकतात.
कुणाला काय बोलणार हो? बोललं का पंढरपूरची माणसं लय रगील असं म्हणायला सगळे मोकळे. माणूस आपली चूक नाही सांगणार कधी. आपलं ठेवणार झाकून दुसऱ्याच्यात बघायचं वाकून, अशी प्रवृत्ती. सच्चा वारकरी कधी पंढरपूरला नाव नाही ठेवणार. जसं असेल तसं माझं माहेर मला प्रिय आहे, असा विचार करणारा खरा तो माळकरी. त्याला घाण दिसणार नाही, कारण त्याच्या ध्यानी मनी विठ्ठल. अशा या पंढरीत अनेक धंदे, व्यवसाय जोरात चालतात. धार्मिक तसंच नेहमी चालणाऱ्या वस्तूंची जोरात चलती असते. त्यांना पण यात्रेची पूर्वतयारी करायला लागतेच ना. आता कुंकू बुक्क्याचा दुकानवाला यात्रेपूर्वी कुंकू, बुक्का, अष्टगंध याच्या हजारो प्रकारच्या पुड्या त्याला बांधून ठेवायला लागतात. तसं गोपीचंदनाचे खडे, गोळ्या तयार ठेवायला लागतात. मालाची पूर्वतयारी करायला लागते. नोकरवर्ग भरती करून ठेवायला लागतो. रात्री वेगळा, दिवसा वेगळा असे कामगार ठरलेले असतात. अचानक कोणी काम सोडून गेला, आजारी पडला, घरात अडचण आली तर ऐनवेळी काय करायचं याचा विचार आधी करायला लागतो. जसं कुंकू बुक्का तसंच धार्मिक ग्रंथ, पोथ्या, आध्यात्मिक पुस्तकं. त्यांनाही दुसऱ्या गावातनं हरतऱ्हेची पुस्तकं आणायला लागतात. त्यात अनेक प्रकार. ते सगळे प्रकार आधी जमवून ठेवायला लागतात. त्यात बरेच पैसे गुंतवणूक करायला लागते. त्याला मनुष्यबळ जास्त लागत नाही. कुणीही असलं तरी चालतं. आई, बायको, बहीण, मुलगी, मुलगा कुणीही दुकानावर बसू शकतं. पुस्तकाप्रमाणे प्रसादाच्या दुकानदारांना पूर्वतयारी करायला लागते, कारण त्यांना ऐनवेळी माल कमी पडतो. प्रसादाचे पुडे तयार करणं, खव्याचे पेढे बनवणं, कांडे, बत्तासे, माल तयार ठेवणं, माल पॅकिंग करणं ही सगळ्यात महत्त्वाची कला. कारण ऐनवेळी माणसं मिळत नाहीत. मग पॅकिंग करणार कधी? इथे तर यात्रेचं गिऱ्हाईक धावायला लागतं. कोण कोणासाठी थांबायला तयार नाही. जिथं पटकन चांगलं मिळतं तिथं गिऱ्हाईक जातं. त्यामुळे धंदा करणाऱ्याला या सगळ्या गोष्टीची काळजी घ्यायला लागते. हॉटेलवाल्यांना ठोक मालाचा साठा करून ठेवायला लागतो. कामगार वर्गावर लक्ष पुरवायला लागतं. रॉकेलचा साठा ठेवायला लागतो. ऐनवेळी कशाची कमतरता होईल सांगता येत नाही. त्यामुळे घरातली 2-3 माणसं सारखी फिरतीवर ठेवायला लागतात. कच्च्या मालाचा पुरवठा, सुट्टे पैसे, आचाऱ्यावर लक्ष ठेवायला लागतं. गिऱ्हाईक अनेक तऱ्हेची असतात. काही जण गपचूप पळूनही जातात. काही जण ग्लास, चमचे पळवतात. एक ना अनेक काळज्या त्या हॉटेल चालकाला हो. त्यात अचानक नगरपालिकेचे अधिकारी कधी धाड टाकतील सांगता येत नाही. ते अधिकारी पाणी, तयार माल, हॉटेलची स्वच्छता याची अचानक पाहणी करतात आणि त्यात काही दोष आढळला तर हॉटेल सील करून टाकतात. त्यामुळे हॉटेलात वापरात असलेलं पाणी चांगलं असलं पाहिजे याची काळजी घ्यायला लागते. पानटपरीवाल्यांना तेवढा त्रास नसतो. एकदा माल खचून भरला की झालं, ते आपल्या कामात दंग होतात. त्यांना इतरांचं काही देणं घेणं नसतं. कॅसेटवाले सुद्धा असतात. तुळशी मालवाले, हारवाले, सगळ्या प्रकारचे लोक यात्रेच्या पूर्वतयारीसाठी झटत असतात. अशा या पंढरीच्या यात्रेच्या धामधुमीत आम्ही काय मागं राहतोय का? आमच्यात पण गडबड चाललेली असायची. आमच्या गावात राहत्या घरात यात्रेकरू करता पेइंग गेस्ट म्हणून ठेवायची जुनी पद्धत. जुन्या काळी काय व्हायचं? पंढरपूरची यात्रा असली की ज्याचे त्याचे पाहुणे ज्याच्या त्याच्याकडं थांबत. घरच्यासारख्या त्यांना सुविधा मिळत. पण काही जणांचे कुणी नातलग नसायचे. मग अशा लोकांनी करायचं काय? तर असे लोक ज्यांच्याकडं पाहुणे नाहीत तिथे पाहुणे म्हणून राहत असत. आधीच्या काळी माणुसकी होती हो. 4 पाहुणं रावळं खपून जायची. तर अशी राहिलेली माणसं धान्य, पीठ, मीठ घेऊन येत. पण जाताना मात्र राहिलेलं धान्य, पीठ, मीठ जिथं राहत त्यांना देऊन जात. ते काळी भाडं फेडा असलं फॅडच नव्हतं ना. माणसं यायची, राहायची, 4 गोष्टी बोलायची. त्यातच आपुलकी होती. पण हळूहळू यात बदल होत गेला. येणारी पाहुणे मंडळी जाताना घरातल्या लहान मुलांना खाऊला, कपड्याला पैसे द्यायला लागली किंवा वस्तू द्यायला लागली. नंतर ज्यांची घरं आहेत त्यांना फक्त अशीच माणसं आपल्या घरी यावीत असं वाटायला लागलं. जे लोक देत घेत नाहीत त्यांना काहीतरी कारण सांगून दूर ठेवणं सुरू झालं. जी माणसं देत घेत होती ती प्रिय झाली. त्यामुळं आशा निर्माण झाली. मग पुढं कालांतरानं दर ठरले. ज्याच्या घरी राहायचं त्याला माणशी 1 आणा किंवा 2 आण्यापासून प्रथेला सुरुवात झाली. त्या काळी धर्मशाळा किंवा लॉज, मंदिराची आवारं अशा जागा कमी होत्या. पाऊसकाळ चांगला असायचा. त्यात लहान मुलं, वृद्ध, बाई माणूस बरोबर असेल तर माणसं विचार करायची. येताना तयारीनिशी यायची. अशा प्रकारे घरी भाडेकरू ठेवायची पद्धत सुरू झाली. आधी पैशाला किंमत कमी असायची. माणुसकी महत्त्वाची असायची.
पण काळानुरूप यात झालं उलटं. त्याच गोष्टीला व्यावसायिक रूप आलं. नियमित यात्रेकरू नियमित घरी येत, नियमित दर ठरत. अशा प्रकारे घर बसल्या कमाईचं नवं साधन निर्माण झालं. त्यात सुरुवातीला सुटसुटीत घर अंगण असायचं. आमच्या 5 खाणाच्या घराला 6 खाणाचं अंगण होतं. आमच्या शेजारी देवकर कुटुंब राहायला नवीन आलेलं. त्यात समोर इंगोले, शेजारी चव्हाणाची जागा ती मोकळी होती. तिथं चव्हाणाच्या माणसांनी सुतारकामासाठी वापर चालू केला. आमची मोकळी जागा होती तिथं चुलतीने वापर चालू केला. अशा रीतीनं आमच्या घराशेजारचं सगळं पटांगण हळूहळू भरायला लागलं. सुरुवातीला मोकळी जागा भरपूर, त्यामुळे जागा वापरायला तोटा नव्हता. त्यामुळं 5 खाणाचं घर असलं तरी 50 माणसं त्याच्यात राहत. त्यांचं फक्त सामान घरात ठेवायचं, जास्त करून वावर बाहेर. जास्त देवदर्शन, नदीची आंघोळ प्रदक्षिणा, मठ बघणं, गोपाळपूर पंढरी दर्शन, गाठीभेटी असं हिंडण्या फिरण्यात वेळ घालवायची माणसं. म्हणजे घरमालकाला त्रास कमी व्हावा, आपली अडचण भासू नये, आपल्याबद्दल आपुलकी निर्माण व्हावी, आपल्याला इतरांच्या मानानं चांगलं म्हणावं म्हणून वारकरी जास्तीत जास्त वेळ बाहेर घालवत. झोपायला काय कुठं जागा मिळेल तिथं आराम करत. तर अशा या वारकरी निवासात आमचा पण नंबर वरचा. आमच्या घरी मला कळतंय तसं 18-20 दारिद्र्य होतं. बाप कमाई चांगली करायचा, पण बापाला 100 व्यसनं. त्यातून काय शिल्लक राहिलं तर ते आमच्या वाट्याला. त्यामुळं आमची आई होता होईल तेवढा कमवायचा प्रयत्न करायची. त्यात आमचा बाप असा, आईनं बाहेर काम केलेलं त्याला पटत नव्हतं. फक्त तिने घरचं बघायचं असा त्याचा दाट्य आहे. त्यामुळं आईचं काम काय तर घरात वारकरी भाड्यानं ठेवणं, त्यांना स्वयंपाक करून देणं, नदीला शेण धरणं, ते डोक्यावरनं पाटी पाटी वाहून घरी आणणं, यात्रेच्या काळात शेण जमा करणं, यात्रेनंतर त्या शेणाच्या गोवऱ्या करणं, त्या विकणं, रानात सरपण गोळा करायला जाणं, आधीमध्ये खुरपणी करणं, ज्वारीची मोडणी करायला जाणं. त्या काळी कणस मोडायला गेल्यावर कणस मिळत. घरी त्याची बडवून ज्वारी करायला लागायची. दुसऱ्याच्या रानात शेंगा काढायला जाणं, त्या बदल्यात शेंगा मिळत. कुणाची चटणी मसाला तयार करून देणं, ही असली कामं करायची. आमच्या घरी सुद्धा वारकरी राहायला यायचे. सुरुवातीला मी घरी असायचो, नंतर मी पण यात्रेत काम करायला लागलो. आमच्यात बरेच दिवस हे कुटुंब दर आषाढी कार्तिकीला आमच्यात भाडेकरू म्हणून येत. आजही मला त्यांचं नाव गाव आठवतंय. त्यांचं नाव होतं बाबासो आढाव मेहकर, बुलढाणाचे रहिवाशी. तो व्यक्ती आमच्या आईला लय मानायचा. आईच्या वडिलासारखा दिसणारा, त्यामुळं आई त्याला बाबाजीच म्हणायची, तो आईला पोरी म्हणायचा. जवळजवळ 10 वर्ष तो आमच्याकडे येत असे. येताना गावाकडचे बरेच जण सोबत आणायचा, त्यामुळं आमची कमाई चांगली व्हायची. तसेच ज्या गावी ते राहत त्या गावचे ते सरपंच असल्यामुळं त्यांच्या शब्दावर चालायचं. अनेक जण यायचे त्यांच्याबरोबर. आईचा स्वभाव चांगला, त्यामुळं आम्हाला यात्रेकरूची कमतरता नाही भासली. आमच्यासारखेच गल्लीतले सगळे लोक आपापल्या घरात यात्रेकरू भरत असायचे. त्यामुळं तुला मला भांडणं व्हायची. प्रत्येकाला वाटायचं आपल्याकडे लय भाडेकरू यावेत, त्याच्यासाठी प्रत्येकजण झटायचा, सोयी-सुविधा करायचा प्रयत्न करायचा. प्रत्येकाच्या सोयी असायच्या, पण आमच्यात काही सोयी नसायच्या. आमच्यात ना नळ, ना संडास बाथरूम, ना लाईट, ना फरशी. पण तरीही आईच्या स्वभावामुळं वारकरी स्वतःच्या पायाने चालत यायचे. त्यांना सांगावं लागायचंच नाही. त्यामुळं आई लय खुश असायची. आईला लय बरं वाटायचं. यात्रेच्या काळात नदीवर लय कामधंदा असायचा. कारण निम्मी वारी नदीवर असायची. आमच्या दादाचं कटिंगचं दुकान पण नदीच्या घाटावर, म्हणजे दत्त घाटावर. त्याला कारण असं का नदीवर आंघोळीला चाललं का जाताना कटिंग दाढी करायची, नदीवर जायचं, मग आंघोळ केली का झालं. यात्रेच्या काळात दुकानाचा वेळकाळच नाही. सकाळ कोंबडं आरवायला 5 वाजता दुकान उघडायचं, रात्री 12-1 वाजेपर्यंत काम करायचं. 2-4 दिवस अंग झटकून काम करायला लागायचं, त्यामुळं कटाळा करून चालायचं नाही. नदीवर तर धंदेवाल्यांना लय होत. आमचा भाऊ लक्ष्मण गंध लावायला जायचा. त्याच्याबरोबर नाव्याचा आशा, पवाराचा आशा, चुलत भाऊ, रामभाऊ, वासुदेवाचा बाळू, हौसा मावशीचा देवीदास हे असायचे. सकाळी उजेडायलाच घरातनं जायचं. 11-12 वाजेपर्यंत गंध लावत फिरायचं. कारण सकाळी नदीला माणूस आंघोळीला आला का आंघोळ झाले की गंध लावून घेणारच ना. त्या काळात 2 पैसे दिले की 4-5 जणाला गंध लावायला लागायचा. अहो ₹2 मिळाले तर लय, तेवढ्या खुश. घरच्याला बी तेवढीच मदत. कळता झाल्यावर मी पण गंध लावायला जायला लागलो. कळता झाल्यावर म्हणजे 8-9 वर्षाचा झाल्यावर.
अहो मी लय प्रकारचे धंदे केले. त्यातला थोडक्यात सारांश तुम्हाला सांगणार आहे मी, पण तो उद्या ऐकणार आहात तुम्ही. उद्या भेटू साहित्य पंढरी चॅनलवर भरत माने सरांचं भरतायन ऐकण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार.